पहिला भाग आहे तो आपण आठवूया. जर दोन रेषाखंडांची लांबी समान असेल तर त्या रेषाखंडांना एकरूप रेषाखंड असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी आपण काय भरणार आहोत, एकरूप रेषाखंड. त्याच्यानंतर जर दोन कोणांची मापे समान असतील तर त्यांना एकरूप कोण असे म्हणतात. म्हणजे याही ठिकाणी एकरूप शब्द येणारे, याही ठिकाणी आपला एकरूप शब्द येणारे. एकरूप संबंध दर्शवण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात. एकरूपतेचं चिन्ह दर्शवण्यासाठी आपण काय करतो, अशा प्रकारच्या ह्या दोन रेखा काढतो आणि यावर अशा प्रकारे हे एस सारखं आडवं चिन्ह काढतो. एकरूप संबंध दर्शवण्यासाठी हे चिन्ह वापरलं जातं. आणि या ठिकाणी आपल्याला एकरूप अशा गाळलेल्या जागा भरता येतील. हे आपलं पूर्वी झालेलं आहे. यानंतर यातील काही महत्त्वाचे मुद्दे आपण अभ्यासणार आहोत. त्यातील एकरूप त्रिकोण. आता एकरूप त्रिकोण कुणाला म्हणायचं. हा एक त्रिकोण आहे आणि हा एक त्रिकोण आहे. या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू या त्रिकोणाच्या तीनही संगत बाजूंबरोबर एकरूप पाहिजे. त्यानंतर या त्रिकोणाचे तीनही कोण या त्रिकोणाच्या तीनही कोणांबरोबर एकरूप पाहिजे. तेव्हा हे दोन त्रिकोण एकरूप होणार आहे. म्हणजे त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF मध्ये बाजू AB एकरूप बाजू D, त्याच्यानंतर बाजू BC एकरूप बाजू EF, त्यानंतर बाजू AC एकरूप बाजू DF असं असणं गरजेचं आहे. या म्हणजे संगत बाजू एकरूप झाल्या. त्याच्यानंतर कोन A एकरूप कोन D, कोन B एकरूप कोन E आणि कोन C एकरूप कोन F म्हणजे संगत कोन एकरूप झाले. म्हणजे संगत बाजू एकरूप आणि संगत कोन एकरूप असेल तर त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण DEF होतो. त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण DEF होणार आहे. आणि मग यासाठी आपल्याला आता एकरूपतेच्या काही कसोट्या अभ्यासायच्या आहेत. एकरूपतेची पहिली कसोटी आहे बाबा कसोटी. एका त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूंबरोबर एकरूप असेल तर ते त्रिकोण बाबा कसोटीने एकरूप असतात. उदाहरणार्थ बघा, AB आणि PQ एकरूप आहे, BC आणि QR एकरूप आहे, AC आणि PR एकरूप आहे. म्हणजे या त्रिकोणाच्या तीन बाजू या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूबरोबर एकरूप आहे आणि अशा प्रकारच्या कसोटीला म्हणायचं बाबा कसोटी. त्याच्यानंतर बाकोबा कसोटी. दोन बाजू एकरूप आहे बघा. XY एकरूप आहे LM बरोबर, YZ एकरूप आहे MN बरोबर आणि यांच्यामधील कोण एकरूप आहे म्हणजे कोन Y आणि कोन M. म्हणजे दोन बाजू एकरूप झाल्यात आणि त्यांच्यामधला कोण एकरूप झाला आहे. मग क्रमाने बाजू कोन बाजू म्हणजे कसोटीचं नाव आलं बाकोबा कसोटी. ही झाली बाकोबा कसोटी, बाजू कोन बाजू. त्यानंतर तिसरी कसोटी आहे कोबाको कसोटी. म्हणजे क्रम येणारे कोन बाजू कोन. बघा, कोन बाजू ही बाजू आणि हा कोन म्हणजे दोन कोणांच्या मधील बाजू. याचप्रमाणे इकडे पण या दोन कोणांच्या मधील बाजू असं जर एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण कोबाको कसोटीने एकरूप असतात. म्हणजे त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR मध्ये कोन B एकरूप कोन Q, बाजू BC एकरूप बाजू QR आणि कोन C एकरूप कोन R असं असेल तर हे दोन त्रिकोण कोबाको कसोटीने एकरूप होतात. त्यानंतर त्रिकोण एकरूपतेची पुढील कसोटी बाकोको कसोटी. जर एका त्रिकोणाचे दोन कोण व त्यांनी समाविष्ट नसलेली एक बाजू हे दुसऱ्या त्रिकोणाचे दोन संगत कोण व त्यांनी समाविष्ट नसलेली संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर बाकोको कसोटीनुसार ते दोन त्रिकोण एकरूप असतात. या ठिकाणी त्रिकोण LMN आणि त्रिकोण DEF हे दोन त्रिकोण दाखवलेले आहेत बघा. यामध्ये कोण M एकरूप कोण E, कोण N एकरूप कोण F दिलेले आहेत आणि या दोन कोणांनी समाविष्ट असलेली बाजू इकडे आहे MN आणि इकडे आहे EF. पण समाविष्ट असलेली बाजू आपल्याला घ्यायची नाही आहे. म्हणजे आपल्याला बाजू घ्यावी लागेल LM आणि D किंवा LN आणि DF यापैकी एक बाजू आपल्याला घ्यायची.
तर या ठिकाणी बाजू आपण घेतलेली आहे LM आणि इकडे बाजू घेतलेली आहे D. ही समाविष्ट नसलेली बाजू आहे ह्या दोन कोणांच्या मध्ये. असं असेल तर हे जे दोन त्रिकोण असतात हे दोन त्रिकोण बा को को कसोटीनुसार एकरूप असतात. त्यानंतर या ठिकाणी समाविष्ट नसलेली बाजू त्यांनी LM घेतलेली आहे. आपण LN ही पण बाजू घेऊ शकतो. इकडे LN घेतली तर इकडे आपल्याला DF घेता येईल. ह्या दोन बाजू घेण्याच्या ऐवजी ह्या दोन बाजू पण आपण घेऊ शकतो. त्यानंतर पुढील एकरूपतेची कसोटी आहे कर्णभुजा कसोटी. आता त्रिकोणामध्ये कर्ण कोणत्या त्रिकोणात येतो तर काटकोन त्रिकोण यामध्येच फक्त कर्ण येतो. आणि मग हा एक काटकोन त्रिकोण आहे ABC आणि त्रिकोण LMN हा दुसरा काटकोन त्रिकोण आहे. यामध्ये कोन B 90 अंशाचा आहे तर यामध्ये कोन M हा 90 अंशाचा आहे. त्याच्यानंतर काटकोणासमोरच्या बाजूला आपण कर्ण म्हणतो. काटकोणासमोरची बाजू आहे AC. इकडे काटकोण आहे M, याच्या समोरची बाजू आहे LN. म्हणजे AC आणि LN हे कर्ण आहेत. जर एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण दुसऱ्या काटकोन त्रिकोणाच्या कर्णाबरोबर एकरूप असेल म्हणजे हे कर्ण एकरूप असतील आणि संगत बाजूंची एक जोडी म्हणजे ही एक जोडी झाली बघा किंवा ही पण जोडी येणार. संगत बाजूंची एक जोडी एकरूप असेल, या ठिकाणी ही जोडी एकरूप घेतलेली आहे, आपण ही जोडी पण एकरूप घेऊ शकतो. संगत बाजूंची एक जोडी एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीने एकरूप होतात. कसोटीचं नाव आहे कर्णभुजा कसोटी. कर्ण एकरूप आहेत, भुजा एकरूप आहेत म्हणून नाव आहे कर्णभुजा कसोटी. आणि या ठिकाणी हे कोण 90-90चे आहेत म्हणजे काटकोन त्रिकोणाबाबतीत ही कसोटी काय होते आपल्याला मिळते. आणि यावर मग आधारित आपण आता सोडवणार आहोत उदाहरणे. पहिलं उदाहरण, त्रिकोण RST एकरूप त्रिकोण PMA असल्यास संगत बाजूंच्या व संगत कोणांच्या जोड्या लिहा. आता संगत बाजूंच्या जोड्या, पहिली बाजू आपण घेणार RS क्रमाने, तर इकडे बाजू आपल्याला घ्यावी लागेल क्रमाने PM म्हणजे बाजू RS एकरूप बाजू PM ही पहिली जोडी झाली. दुसरी जोडी बाजू ST एकरूप बाजू MA येणार, बाजू ST एकरूप बाजू MA. त्याच्यानंतर तिसरी बाजू येणार RT एकरूप बाजू इकडे येणार PA, बाजू RT एकरूप बाजू PA. अशा प्रकारे संगत बाजूंच्या जोड्या आपल्याला लिहिता येतात. त्याच्यानंतर संगत कोणांच्या जोड्या लिहायच्या. आता क्रमाने कोण घेणार आपण बघा. कोन R एकरूप कोन P, कोन R एकरूप कोन P. नंतर कोन S एकरूप कोन M, कोन S एकरूप कोन M. आणि शेवटी कोन T एकरूप कोन A. अशा प्रकारे संगत कोणांच्या जोड्या आपल्याला लिहिता येतील. त्यानंतर एक उदाहरण आपल्याला सोडवायला घ्यायचं आहे. या ठिकाणी HEFG हा एक चौकोन दिलेला आहे आणि या चौकोनाचा EG हा कर्ण घेतलेला आहे. या कर्णामुळे या चौकोनाचे दोन त्रिकोण तयार झालेले आहेत. पहिला त्रिकोण आहे HEG आणि दुसरा त्रिकोण आहे FGE. हे दोन त्रिकोण तयार झालेले आहेत. आता या दोन त्रिकोणांच्या बाजूंवरती एकरूपतेच्या खुणा केल्यात बघा. इथे एक खूण केली, इथे एक खूण केली म्हणजे ह्या बाजू एकरूप आहेत. या दोन दोन खुणा केल्यात म्हणजे ह्या बाजू एकरूप आहेत. आणि ही जी बाजू आहे EG बाजू दोन्ही त्रिकोणांना सामायिक बाजू आहे. म्हणजे ही बाजू या त्रिकोणाला पण येते आणि ही बाजू या त्रिकोणाला पण येते. म्हणजे या त्रिकोणाच्या ह्या तीन बाजू या त्रिकोणाच्या या तीन बाजूंशी एकरूप आहे. म्हणून हे दोन त्रिकोण बाबा कसोटीने एकरूप होतात. आता आपण ते बघूया. त्रिकोण HEG व त्रिकोण FGE मध्ये बाजू HE एकरूप बाजू GF, बाजू HE एकरूप बाजू GF म्हणजे या दोन बाजू एकरूप झाल्या. बाजू HG एकरूप बाजू EF, बाजू HG एकरूप बाजू EF. हे झाल्यानंतर बाजू EG एकरूप बाजू EG दोघांना सामायिक बाजू आहे. आणि मग म्हणून बाबा कसोटीनुसार
त्रिकोण एच इजी एकरूप त्रिकोण FGE हे होणार आहे. आणि मग यावर आधारित आपण आता सोडवणार आहोत स्वाध्याय. पहिला प्रश्न, खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा. म्हणजे खाली तुम्हाला पर्यायी प्रश्न दिलेले आहेत आणि त्यातील अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. शिरोबिंदूंच्या DEF आणि RST या एकास-एक संगतीनुसार रेख DE एकरूप रेख RS, रेख DF एकरूप रेख RT आणि कोन D एकरूप कोन R, तर खालीलपैकी कोणत्या कसोटीनुसार हे त्रिकोण एकरूप आहेत. आता हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला कच्ची आकृती जर काढली तर आपल्याला उदाहरण समजायला सोपं जातं. आणि मग आपण कच्ची आकृती काढूया. त्रिकोणाचं नाव येणार आहे बघा DEF आणि RST. त्रिकोण DEF इथे मी आकृती काढलेली आहे. या आकृतीमध्ये आपण दिलेल्याप्रमाणे माहिती आता भरूया. या एकास-एक संगतीनुसार रेख DE एकरूप रेख RS, DE हा एकरूप आहे RS बरोबर. म्हणजे DE वर मी एक रेघ ओढली तर RS वर पण एक रेघ ओढायची, म्हणजे DE एकरूप झाले RS. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा दिलेले तुम्हाला DF एकरूप RT, DF एकरूप आहे RT म्हणजे DF आणि RT एकरूप आहे. त्यानंतर कोन D एकरूप कोन R, हा कोन D आणि हा कोन R हे दोघे एकरूप आहेत. कोणत्या कसोटीनुसार हे त्रिकोण एकरूप आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे बघा. ह्या दोन बाजू दोघांच्या मधील कोन, ह्या दोन बाजू दोघांच्या मधील कोन म्हणजे कसोटी तुम्हाला मिळालेली आहे बाकोबा कसोटी. म्हणजे हे दोन त्रिकोण बाकोबा कसोटीने एकरूप होणारे, म्हणजे आपल्याला पर्याय आहे हा बाकोबा कसोटी B पर्याय. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न त्यांनी आपल्याला दिलेला आहे. त्रिकोण NTS व त्रिकोण PQR मध्ये जर रेख NT एकरूप रेख QR, रेख TS एकरूप रेख PR आणि रेख SN एकरूप रेख PQ असेल तर खालीलपैकी एकरूप त्रिकोणांचे योग्य विधान कोणते आहे. हे दोन त्रिकोण दिलेत NTS आणि PQR. मी इथे आकृती काढली बघा NTS आणि दुसरा त्रिकोण आहे PQR. आता यामध्ये दिलेल्याप्रमाणे एकरूपतेच्या आपण खुणा करूया. रेख NT एकरूप रेख QR, NT ही बाजू आली बघा NT एकरूप QR, NT वर मी एक रेघ ओढली तर इकडे QR वर एक रेघ ओढावा लागेल, NT एकरूप QR. दुसऱ्यांदा रेख TS एकरूप रेख PR, रेख TS एकरूप रेख PR म्हणजे यावर दोन रेघा ओढल्यात तर यावर दोन रेघा ओढलेल्या आहेत. आणि शेवटचं विधान रेख SN एकरूप रेख PQ, रेख SN हे एकरूप झालं रेख PQ बरोबर. यावर तीन रेघा ओढल्यात, यावर तीन रेघा ओढल्यात. म्हणजे अशा प्रकारे हे दोन त्रिकोण एकरूप त्यांनी दिलेले आहेत. तर योग्य विधान कोणतं असं आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. पहिला क्रम बघा NTS यानुसार हा पुढील क्रम यायला पाहिजे. आता NTS म्हणजे एका रेघेवरून दोन रेघांकडे गेलो आपण आणि नंतर तीन रेघांकडे गेलेलो आहे. NTS एका रेघेवरून दोन रेघांकडे आणि नंतर तीन रेघांकडे. मग इकडे पण तसंच येणार आहे. एका रेघेवरून दोन रेघांकडे आणि नंतर तीन रेघांकडे म्हणजे क्रम येणार आहे QRP असा क्रम पाहिजे. QRP नाही दिला क्रम म्हणजे हे विधान योग्य नाही आहे. मग योग्य विधान आपण पुढील बघूया आहे का. STN आता कसा क्रम घेतला बघा. ST आणि N दोन रेघांवरून एक रेघांकडे जायचं आहे आणि नंतर तीन रेघांकडे यायचं. STN मग त्याप्रमाणे दोन रेघांवरून एक रेघेकडे जायचे बघा. दोन रेघांवरून म्हणजे इथे दोन रेघांवरून एक रेघांकडे जायचे, नंतर तीन रेघांकडे, दोन रेघांवरून एक रेघांकडे आणि नंतर तीन रेघांकडे म्हणजे क्रम आपला येणार आहे PRST
क्यू पी आर क्यू. बघा दुसरं विधान पी आर क्यू आहे का बघा. म्हणजे या ठिकाणी हे विधान आपल्याला मिळालेलं आहे. एस टी एन एकरूप पी आर एन हे योग्य विधान आहे. तिसरा प्रश्न, त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डी ई एफमध्ये रेख ए बी एकरूप रेख एफ डी आणि कोण ए एकरूप कोण डी आहे. आणखी कोणती माहिती दिली असता त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डी ई एफ हे बाकोबा कसोटीनुसार एकरूप होतील. दोन त्रिकोण आहेत ए बी सी आणि डी ई एफ. इथे आकृती काढली बघा मी. त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण डी ई एफ. यामध्ये ए बी एकरूप एफ डी दिले. रेख ए बी एकरूप रेख एफ डी हा रेषाखंड एकरूप दिलेला आहे. त्याच्यानंतर कोण ए एकरूप कोण डी, कोण ए एकरूप कोण डी हे दोन कोण पण दिलेले आहेत. आणि तुम्हाला विचारले का हे दोन त्रिकोण बाकोबा कसोटीने एकरूप व्हायला पाहिजे, तर अजून काय एकरूप द्यायला पाहिजे. आता बाकोबा कसोटी म्हटलं बा को बा असा क्रम येणार आहे. बा को बा म्हणजे ही बाजू एकरूप द्यायला पाहिजे. कोणती बाजू, तर रेख ए सी एकरूप तुम्हाला द्यायला पाहिजे रेख डी ई बरोबर. म्हणजे रेख ए सी एकरूप रेख डी हे देणं गरजेचं आहे. आणि मग असा पर्याय आपल्याला शोधायचा आहे का ज्याच्यामध्ये रेख ए सी एकरूप रेख डी आहे. बघा रेख ए सी एकरूप रेख डी हा पहिलाच पर्याय आहे, ए पर्याय. म्हणजे याचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे पर्याय ए. यानंतर प्रश्न दुसरा, त्रिकोण टी यू व्ही एकरूप त्रिकोण एल एम एन असल्यास पुढील चौकटी पूर्ण करा. हे दोन त्रिकोण एकरूप आहेत, तर आपल्याला पुढील चौकटी त्यांनी पूर्ण करायला सांगितलेल्या आहेत. बाजू टी यू, बाजू टी यू जर घेतली तर आपल्याला इकडे बाजू घ्यावी लागेल एल एम. म्हणजे बाजू टी यू एकरूप बाजू एल एम. काय काय भरणं कुठे गरजेचं आहे त्या बॉक्समध्ये बघा. त्याच्यानंतर क्रमाने बाजू यू व्ही, तर इकडे बाजू घ्यावी लागेल एम एन. म्हणजे बाजू यू व्ही एकरूप बाजू एम एन. आणि शेवटची बाजू तिसरी बाजू बाजू टी व्ही एकरूप बाजू एल एन. म्हणजे बाजू टी व्ही एकरूप बाजू एल एन. अशा प्रकारे या संगत बाजूंच्या आपल्याला जोड्या मिळणार आहेत. त्या बॉक्समध्ये तो भाग आपण भरायचा आहे. त्याच्यानंतर कोण टी, आता कोणांचा विचार जर केला तर कोण टी एकरूप कोण क्रमाने येणारे एल, कोण टी एकरूप कोण एल. त्याच्यानंतर कोण यू एकरूप कोण एम, कोण यू एकरूप कोण एम. त्याच्यानंतर कोण व्ही एकरूप कोण एन, कोण व्ही एकरूप कोण एन. अशा प्रकारे आपल्याला हे बॉक्स भरायचे आहेत. त्यानंतर प्रश्न तिसरा, खालील आकृत्यांमधील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत ते ओळखा. खालील आकृत्यांमध्ये काही त्रिकोणांच्या जोड्या दिलेल्या आहेत. इथे एक जोडी आहे, इथे एक जोडी आहे आणि इथे एक जोडी आहे. हे त्रिकोणांची जोडी कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत ते आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. आता या त्रिकोणामध्ये डब्ल्यू एक्स आणि डब्ल्यू वाय एकरूप आहेत, कारण एकरूपतेच्या खुणा केलेल्या आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी हे दोन कोण पण एकरूप आहेत आणि या दोघांना ही डब्ल्यू झेड बाजू सामायिक आलेली आहे. दोघांना ही बाजू आहे. म्हणजे क्रम कसा आला बघा, बाजू कोण बाजू, बाजू कोण बाजू. म्हणजे कसोटी तुमची आलेली आहे बा को बा. म्हणजे हे दोन त्रिकोण बाकोबा कसोटीने एकरूप आहेत. त्याच्यानंतर या त्रिकोणांचा आपण जर विचार केला तर इथे काटकोन आला आहे बघा. म्हणजे कर्णभुजा कसोटी असू शकते, असेलच असं नाही. काटकोन, काटकोणासमोरची बाजू आली बघा ही, आणि इकडे काटकोणासमोरील बाजू ही आली बघा के आय, आणि इकडे आहे एल आय. ह्या दोन बाजू एकरूप झाल्या म्हणजे कर्ण एकरूप झाले. आणि ही बाजू दोघांना सामायिक आहे जे आय, म्हणजे कर्णभुजा. काटकोन आला बघा, काटकोन त्रिकोण हा कर्णभुजा, काटकोन त्रिकोण कर्णभुजा. म्हणजे हे दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीने एकरूप आहेत. त्याच्यानंतर तिसरी जोडी तुम्हाला दिलेली आहे. यामध्ये कोण एम एकरूप कोण एस दिलेला आहे. त्यानंतर हा कोण आणि हा कोण एकरूप दिलेला आहे आणि ह्या दोन बाजू एकरूप दिलेल्या आहेत. म्हणजे दोन कोण एकरूप दिलेत बघा. या त्रिकोणाचे दोन कोण या त्रिकोणाच्या दोन कोणांबरोबर एकरूप आहेत. आणि त्यांनी समाविष्ट नसलेली बाजू ही समाविष्ट असलेली बाजू आहे. आपल्याला नसलेली बाजू पाहिजे आणि ती आहे टी एम आणि टी एस. समाविष्ट नसलेली बाजू एकरूप आहेत आणि मग म्हणून हे दोन त्रिकोण बा को को कसोटीने एकरूप आहेत. म्हणजे हे दोन त्रिकोण तुम्हाला बाकोको कसोटीने एकरूप मिळालेले आहेत. त्याच्यानंतर चौथा प्रश्न,
जर त्रिकोण ABC मध्ये बाजू AB एकरूप बाजू AC आणि किरण AD हा कोन BACचा दुभाजक असेल तर कोन B एकरूप कोन C दाखविण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. कोन B आणि कोन C आपल्याला एकरूप दाखवायचा आहे, तर त्यासाठी त्यांनी खालील कृती पूर्ण करायला सांगितलेली आहे. त्रिकोण ABD हा त्रिकोण व त्रिकोण ACD या त्रिकोणामध्ये बाजू AB एकरूप बाजू AC पक्ष त्यांनी दिलेलंच आहे. कोन BAD हा कोन एकरूप येणार आहे तुमचा कोणाबरोबर, तर कोन CAD बरोबर. कारण हा कोन दुभाजक तुम्हाला दिलेला आहे, म्हणजे हे दोन कोन एकरूप झाले. म्हणजे कोन BAD एकरूप कोन येणारे CAD, म्हणजे या चौकोनामध्ये तुम्हाला लिहायचं आहे कोन CAD. त्याच्यानंतर बाजू AD एकरूप बाजू ADच होणार आहे, कारण ही सामायिक बाजू आहे. आणि मग हे दोन त्रिकोण बाजू कोन बाजू ही सामायिक बाजू होते, म्हणजे बाकोबा कसोटीने हे दोन त्रिकोण एकरूप होणार आहे. आणि मग दोन त्रिकोण एकरूप जर झाले तर त्यांचे उरलेले संगत घटक एकरूप येणार आहे. आणि मग ह्या त्रिकोणाचा हा कोण येणार आहे बघा B, आणि हा B कोण या C कोणाबरोबर एकरूप येणार आहे. यांना म्हणतो आपण एकरूप त्रिकोणांचे संगत कोण. एकरूप त्रिकोणांचे संगत कोण. आणि मग कोन B एकरूप कोण आपल्याला C मिळाला. एकरूप त्रिकोणांचे संगत कोण. अशा प्रकारे आपल्याला ही कृती पूर्ण करता येईल. धन्यवाद.